रुपया वीक होतोय आपल्याला दिसतंय, पण रिलेटिव्ह स्ट्रेंथ आपली खूप चांगली आहे. दोन फॅक्टरमध्ये इन्फ्लेशन कंट्रोलमध्ये आहे आणि आपली प्रॉडक्टिव्हिटी वाढते. प्रॉडक्टिव्हिटी फॅक्टर जो आपला पूर्वी 5 असायचा, म्हणजे 8% ग्रोथ हवी असेल तर 40% इन्क्रिमेंटल इन्व्हेस्टमेंट लागायची, तो आता 5चा नंबर आपण 4च्या जवळ येतोय. म्हणजे 8 गुणिले 5 40. तसं आता आपल्याला तेवढं ग्रोथ करायला बरोबर आहे. तेवढं कॅपिटल नाही लागणार आहे. म्हणजे आपण हे जे ऑइलमधनं जे सेव्हिंग होते त्यातून आपण सेव्हिंग्ज इकॉनॉमीकडे जातोय. आपण आपल्या इकॉनॉमीला सपोर्ट करायला सक्षम होते. RBI त्यांच्या टार्गेटप्रमाणे इन्फ्लेशन टार्गेट करते आणि रुपीमधली व्हॉलॅटिलिटी थांबवायची. ह्या गोष्टींमुळे अक्षरशः आपला जे जे फॅक्टर्स आहेत सगळे अगदी एकदम उत्तम आहेत. ही जी इंटरनॅशनल लेवलवरची व्हॉलॅटिलिटी आहे ती कमी अधिक फरकाने जाईल. FDI कमी झाला आहे यावेळेस, त्यामुळे डॉलरचा फ्लो वाढला आहे. FDI येणं आणि जाणं हे इतकं सुलभ झालं आहे. ह्याचा अर्थ जेव्हा फॅक्टर्स चांगले असतील तेव्हा FDI तेवढ्या जोराने येणारही आहे. बरोबर. मी एक छोटंसं एक्झाम्पल देईन शिपिंग इंडस्ट्रीचं. हो. मी आता शिपिंग इंडस्ट्री 3 ठिकाणी मेजॉरिटी आहे. चायना, कोरिया आणि जपान. पण त्यांच्याकडे यंग पॉप्युलेशन नाही आहे. शिपिंग इंडस्ट्रीमध्ये काय असं शिप बिल्ड करताना फक्त तुम्हाला वेल्डिंग करत जायचं आहे, स्टीलच्या शीट वेल्ड करायचं आहे. बरोबर. की आपल्याला साधी सोपी गोष्ट आता लक्षात येते आणि आपण त्या दृष्टीने पावलं उचलतोय. बरोबर. आणि आपली सगळी जी पावलं आहेत ती एकंदरीत प्रोग्रेसकडे आहेत आणि इट्स अ मॅटर ऑफ टाईम की आपण खूप पुढे जाणार. सर, काय प्रोग्रेस